वेलकम टू अवर चॅनल। आज इथे मी तुम्हाला मस्त पुलाव करून दाखवणार आहे। त्यासाठी ते बघा मी कुकर तापत ठेवलेला आहे, त्यामध्ये 2-3 पळ्या तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये हे खडे मसाले, 2 तमालपत्र, 1 कर्णफूल, 1 मसाला विलायची, थोडेसे जिरे, थोडंसं दालचिनी टाकून घेतली, 2-4 लवंगा आणि 2-3 मिरे टाकून घेतलेत। हे सर्व खडे मसाले एकदम मीडियम फ्लेमवर गॅस असताना मी यामध्ये टाकलेले आहेत, म्हणजे ते जळणार नाहीत। आणि नंतर इथे देठासकट 4-5 हिरव्या मिरच्या पोटं फोडून मी इथे टाकलेल्या आहेत। तुम्ही लाल मिरच्या देखील वापरू शकतात। तर ह्या मिरच्या देखील चांगल्या इथे परतवून घ्यायच्या आहेत आणि नंतर इथे मी एक कांदा कट केलेला होता तो इथे टाकून घेणार आहे। मोठ्या आकाराचा एक कांदा इथे कट करून घेतलेला होता, तो देखील आपल्याला या तेलामध्ये चांगल्या पद्धतीने परतवून घ्यायचा आहे। जर तुम्हाला पुलाव तेलात करायचा नसेल तर तुम्ही इथे साजूक तूप देखील वापरू शकतात किंवा मग थोडंसं बटर आणि थोडंसं तेल असं दोघींचं कॉम्बिनेशन सुद्धा करू शकतात। तर अशा पद्धतीने बघा 2-3 मिनिटासाठी इथे कांदा मी चांगल्या पद्धतीने परतवून घेतला आहे। तर व्यवस्थित हा कांदा आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे। आणि तुम्हाला जर माझ्या पद्धतीने मस्त हा पुलाव बनवायचा असेल तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। इथे बघा मी लसूण अद्रक खलबत्त्यामध्ये जाडसर असं कुटून घेतलं होतं, तर ते 2 चमचे इथे मी टाकून घेतलेला आहे आणि थोडासा पुदिना सुद्धा इथे मी फोडणीमध्येच टाकून घेणार आहे। तर हे लसूण अद्रकची पेस्ट आणि हा पुदिना हा देखील या कांद्यासोबत व्यवस्थित परतवून घेणार आहे, म्हणजे याचा फ्लेवर छान आपल्या पुलावामध्ये उतरेल। तर व्यवस्थित असं हे चांगलं परतवून घ्यायचं आहे। आणि जर तुम्हाला माझ्या पद्धतीने हा पुलाव करायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इतरांना हा व्हिडिओ शेअर देखील करा। तर अशा पद्धतीने मस्त एकदम कमी साहित्यात झटपट होणारा असा हा पुलाव आहे आणि एकदम 1 पॉट मील असा आहे। तर इथे बघा मी फ्रोझन मटार केलेले होते, तर ते इथे 1 वाटीभर मी टाकून घेतलेले आहेत। तर फ्रोझन मटार कसे करायचे याचा लॉंग व्हिडिओ आणि शॉर्ट देखील मी बनवलेला आहे, तर तो तुम्ही जाऊन चॅनलवर बघू शकतात। तर इथे 2 मध्यम आकाराचे टोमॅटो जास्त बारीक नाही जाडसरच असे कापून घेतलेले आहेत, तर ते इथे मी टाकून घेतलेले आहे। तर ते देखील आपण कुकरमध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे, म्हणजे मटार, कांदा, टोमॅटो, लसूण अद्रक पेस्ट सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे मस्त चांगलं परतून घ्यायचं आहे। तर इथे आपण कुकरचं झाकण ठेवून एक वाफ देखील काढणार आहे, म्हणजे टोमॅटो आपले चांगले सॉफ्ट देखील होतील। तर अगदी सोप्या पद्धतीने केलेला हा पुलाव आहे आणि उन्हाळ्यामध्ये किचन ओट्याजवळ जास्त उभं राहावं वाटत नाही, त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस तुम्ही असा पुलाव बनवू शकतात। तर झटपट असा हा पुलाव तयार होतो, कोणी पाहुणे जरी आले तरी हा एकदम लाजवाब असा पुलाव तयार होतो। तर इथे बघा याला एक वाफ काढून घेतलेली आहे आणि वाफ काढल्यानंतर इथे मी 1 चमचा धने पावडर टाकून घेणार आहे आणि त्यानंतर पाव चमचा एवढी जिरे पावडर टाकून घेतलेली आहे। धने आणि जिरे चांगले भाजून ही पावडर मी घरीच तयार केलेली आहे। तर व्यवस्थित ही पावडर देखील याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। जर तुम्हाला लाल तिखट, हळद आणि थोडासा गरम मसाला टाकून हा पुलाव बनवायचा असेल तर तुम्ही इथे ते ॲड करू शकतात। मी इथे एकदम साधा सिंपल असा व्हाईट पुलाव तयार करणार आहे, त्यामुळे मी इथे हळद, लाल तिखट आणि मसाला ॲड केलेला नाहीये। इथे बघा मी लांब तांदूळ 2.5 वाट्या एवढे धुवून ठेवले होते, तर ते इथे मी आता यामध्ये ॲड करून घेणार आहे आणि हे तांदूळ देखील या सर्व भाज्यांमध्ये व्यवस्थित परतवून घेणार आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही मटर पुलाव बनवायचा असेल तर तो बनवू शकतात किंवा विविध वेगवेगळ्या भाज्या टाकून मिक्स व्हेज पुलाव देखील तुम्ही बनवू शकतात। तर एकदम झटपट हा पुलाव तयार होतो आणि जे हॉस्टेलवर राहतात किंवा जे जॉबसाठी परगावी राहतात अशा पद्धतीने ते घरी असल्यावर सुट्टीच्या दिवशी अशा पद्धतीने चांगला सोपा असा पुलाव बनवून खाऊ शकतात। पोटभरीचा असा हा पदार्थ आहे आणि खायला देखील एकदम छान लागतो आणि तुम्ही पाडव्याच्या थाळीसाठी सुद्धा हा पुलाव बनवू शकतात। तर पाडवा आता 1-2-3 दिवसावरच येऊन ठेपलेला आहे, तर तुम्ही असा पुलाव जर नैवेद्याच्या ताटावर बनवायचा असेल तर तुम्ही लसूण आणि कांदा इथे स्किप करू शकतात आणि बाकी सर्व भाज्या ॲड करू शकतात। तर इथे बघा 1 वाटीला 1.5 वाटी असं इथे मी 4 वाट्या एवढं पाणी घालून घेतलेलं आहे आणि थोडंसं लिंबू देखील याच्यामध्ये पिळून घेतलेलं आहे। तर व्यवस्थित हे सर्व जिन्नस मी पुन्हा एकदा एकजीव करून घेणार आहे, पाण्यामध्ये व्यवस्थित हे ढवळून एकत्रित करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने व्यवस्थित सर्व मी मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे मी चवीपुरतं मीठ देखील घालून घेणार आहे। तर चवीपुरतं मीठ इथे टाकून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने बघा आपलं हे मस्त पुलावचं मिश्रण तयार झालेलं आहे आणि ते झाकण ठेवून 2 शिट्ट्या मी काढून घेणार आहे मीडियम फ्लेमवरती। तर मस्त अशा 2 शिट्ट्यामध्ये मोकळा सडसडीत असा कुकरमध्ये झटपट असा हा पुलाव तयार होतो। तर इथे बघा मी तुम्हाला झाकण काढून दाखवते, बघा किती मस्त रंग आलेला आहे आणि वास तर पूर्ण घरभर दरवळत आहे। तुम्ही एकदा नक्की करून बघा। आणि इथे बघा मी 1 चमचा एवढं साजूक तूप या गरम गरम पुलावमध्ये या स्टेजला घालून घेणार आहे। तर व्यवस्थित हे मी तुम्हाला दाखवते की पुलाव किती छान आणि मोकळा मोकळा असा झाला आहे आणि असं खालीवर करून घेतल्यावरती आपोआप हे तूप छान मेल्ट होतं आणि सगळ्या पुलावमध्ये पसरतं। तर इथे बघा एकदम छान मोकळा सडसडीत असा पुलाव झालेला आहे आणि चवीला सुद्धा एकदम भन्नाट झाला आहे। माझ्या मुलांना तर असा पुलाव नेहमी केलेला आवडतो आणि त्यामुळे मी नेहमी बनवते। तर इथे बघा मी ताट सर्व करण्यासाठी लिंबू, कांदा, टोमॅटो, काकडी इथे ठेवून घेतलेली आहे।
तुम्ही असं सुद्धा सर्व करू शकता किंवा याची कोशिंबीर देखील करून या पुलावसोबत तुम्ही खाऊ शकता. तर इथे बघा मी पुलाव इथे वाढून घेते आहे ताटामध्ये. तर वाढताना तुम्हाला दिसत असेल की रंगीबेरंगी भाज्या यामध्ये छान दिसत आहेत, खडे मसाले सुद्धा थोडंसं वर डोकावून बघतायत आणि मस्त हा मोकळा सडसडीत आपला पुलाव तयार झालेला आहे. तर नक्कीच तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा आणि तुमच्या पाडव्याच्या थाळीवर सुद्धा असा पुलाव करून त्या थाळीची तुम्ही शान वाढवू शकतात. आणि मस्त हा पुलाव तयार करून झाल्यानंतर याच्यावर मी थोडीशी कोथिंबीर पेरून घेणार आहे. तर अशाच वेगवेगळ्या नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी नक्की चॅनलला व्हिजिट करा. तर इथे तुम्हाला जवळून मी कॅमेरा घेऊन दाखवते. बघा पुलाव किती सुंदर झालेला आहे आणि माझ्या पद्धतीने तुम्हाला करायचं असेल तर नक्की ट्राय करा आणि मी केलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंटद्वारे कळवा. तर अशाच पद्धतीने नवनवीन रेसिपी करत जा, खा प्या मजा करा आणि मस्त खाण्याचा आनंद घ्या आणि तब्येतीला सांभाळा. उन्हाळा सुरू झालेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा थँक्यू, धन्यवाद.